गौराई गणपतीच्या निमित्ताने कर्जत शहर हे सजावट आणि उत्सवाच्या रंगात रंगले आहे. मात्र या वर्षीची सजावट फक्त सौंदर्यापुरती मर्यादित न राहता पर्यावरणपूरक असून सामाजिक संदेश देण्याचे काम केलेले आहे. सुवर्णा सचिन पोटरे यांचा गेल्या 5 वर्षांपासून गौराईच्या आरासात सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असून या वर्षीही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी कर्जत आणि परिसरात 1 लाखांपेक्षा जास्त वृक्षारोपण केलेले आहे. यासाठी त्यांनी ऊन, वारा, थंडी, पाऊस आणि कोरोना महामारी यांनाही घाबरता 1441 दिवस अथक परिश्रम घेतले आहेत. या संघटनांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी गौराईच्या सजावटीतून कर्जतकरांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडाला आपल्या स्वतःच्या मुलासारखे मानून त्याची काळजी घ्यावी. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या एक पेड़ माँ के नाम या अभियानालाही गौराईच्या सजावटीतून उजाळा देण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून कर्जत शहराला हरित करण्याच्या दिशेने जनतेचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुवर्णा सचिन पोटरे यांनी गौराईच्या सजावटीच्या माध्यमातून कर्जतकरांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कर्जतकरांनी सर्व सामाजिक संघटनांच्या या चळवळीत आणि पंतप्रधानांच्या अभियानात सहभागी होऊन स्वच्छ, सुंदर आणि हरित कर्जत निर्माण करण्याच्या दिशेने काम करावे, असे आवाहन पोटरे यांनी केले आहे.